नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आर-टी-चा फॉर्म कसा भरायचा? हे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. आर-टीचा फॉर्म भरताना बऱ्याच पालकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपण आज आर-टीचा फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर काय करायचं आहे मित्रांनो? पहिला आर-टी ॲडमिशन असं सिम्पली Googleवरती टाइप करायचं आहे. आर-टी ॲडमिशन Googleवरती टाइप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट ओपन होते ती म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल. तर या पहिल्याच वेबसाईटवरती आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत, जी की वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची. आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल. आणि या पोर्टलवरती गेल्यानंतर पहिला टॅब आहे ॲडमिन स्कूल लॉगिन, दुसरा टॅब आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं दिसेल तुम्हाला, की या टॅबमध्ये यूजर लॉगिन फॉर 2024-2025 ओके. तर इथं जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल, तर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल. त्याद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता. पण जर तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं नसेल, तर तुम्हाला इथं नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि तिथं तुम्हाला दिसतोय पर्याय, की न्यू रजिस्ट्रेशन. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं पोर्टल ओपन होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला पहिला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, जो की तुम्ही जो काही तुमचा असेल, तो करू शकता. दुसरं तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, काय असेल ते आणि मिडल नेम. हे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथं दुसरं विचारलं जातंय, की चाइल्ड डिसॅबिलिटी. तर चाइल्ड डिसॅबिलिटी हे नो बाय डिफॉल्ट आहे. जर असेल तर तुम्ही येस करू शकता आणि नसेल तर नो करू शकता. ओके. चाइल्ड डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं टाकायचे, जे की तुम्ही काही सिलेक्ट करू शकता. जी काय असेल ती तुमच्या मुलाची, पाल्याची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती इथून सिलेक्ट करू शकता, की समजा इथं 2020 आहे, 15 जानेवारी 2020 तुम्ही करू शकता. याच्यानंतर याच्या खाली तुमचा कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा जसाच्या तसा इथं टाइप करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा तुमचा मोबाईल नंबर. तर हा मोबाईल नंबर तुम्हाला काय करायचा आहे इथं एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर असेल तुमचा, तो इथे एंटर करायचा आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. तर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल आणि तो तुम्ही इथं टाइप करायचा आहे. जे की तुम्हाला इथं दिसतंय लॉगिन ॲप्लिकेशन नंबर. ॲप्लिकेशन नंबरमध्ये तुमचा ॲप्लिकेशन आयडी टाकायचा आहे. पासवर्ड पण मेसेजमध्ये येऊन जाईल. हा मेसेजमध्ये पासवर्ड आल्यानंतर इथं टाकायचा आहे आणि नंतर हा जो दिलेला कॅप्चा आहे, तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके. तर ऑलरेडी मी एक अकाउंट लॉग इन केलेलं आहे, रजिस्टर केलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतोय. तुमचा आयडी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केल्यानंतर पहिलं पोर्टल तुम्हाला या पद्धतीनं दिसतं आणि याच्यामध्ये पहिलं त्यांनी विचारलेलं आहे चाइल्ड नेम. तर इथं बघा चाइल्ड नेममध्ये काय करायचं तुम्हाला पहिला लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पाल्याची माहिती व्यवस्थित भरायची आहे. आता लास्ट नेम इथं काहीतरी आपण टाकतोय. फर्स्ट नेम काय जे असेल ते आणि मिडल नेम. तसंच तुम्हाला बालकाचे पूर्ण नाव. तसेच तुम्हाला त्याच्या खाली मराठीमध्ये दिसतंय बघा बालकाचे पूर्ण नाव. इथेही तुम्ही एंटर करू शकता काही असेल ते. तसंच तुम्हाला काय करायचं आहे मदर्स फुल नेम इथं पण तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याच्या खाली दिसतंय तुम्हाला आईचे पूर्ण नाव मराठीमध्ये. ते तुम्हाला एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं दिसतंय फादर्स फुल नेम तिथेही तुम्हाला एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला दिसतंय त्याच्या खाली
वडिलांचे पूर्ण नाव म्हणजे जे की आहे मराठीमध्ये लिहायचंय. वडिलांचे पूर्ण नाव, नंतर जे की पाल्य आहे, चाइल्ड जेंडर विचारलेलं आहे म्हणजे पाल्याचं जेंडर मेल असेल किंवा फिमेल. नंतर पॅरेंटल स्टेटस इथं महत्वाचं आहे, जे की तुम्ही इथून चेक करू शकता. विडो, डिवोर्सी, ऑर्फन, सिंगल. जनरल पॅरेंट आहेत त्यांनी जनरल, विडो असेल तर विडो, डिवोर्सी, ऑर्फन आणि सिंगल पॅरेंट. तर जनरल आपण चूज करतोय. आणि नंतर तुमचा सगळ्यात महत्वाचा ऍड्रेस. ऍड्रेस इथं तुम्ही एंटर करू शकता. आणि इथं ऍड्रेस एंटर केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे गुगल ऍड्रेस तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन टाकावं लागेल. कारण का गुगल ऍड्रेस तुम्ही एक्झॅक्ट लोकेशन टाकल्यानंतरच तुम्हाला दिसेल की तुमच्या लोकेशन पासून 1 किलोमीटरच्या आत आणि 3 किलोमीटरच्या आत कुठल्या कुठल्या शाळा येतात आणि तुम्ही कुठल्या शाळांना अप्लाय करू शकतो. तर या पद्धतीनं पहिला तुम्हाला काय करायचंय की गुगल ऍड्रेस वरती क्लिक करायचंय आणि गुगल ऍड्रेस वरून तुम्हाला इथं पहिल्यांदा चेक करायचंय की एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही कुठं हे करू शकता. तर इथं बघा, तुम्ही इथं झूम करून बघू शकताय की इथं एक्झॅक्ट लोकेशन असं झूम केल्यानंतर तुम्हाला काय होईल की एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही बघू शकताय. आणि झूम करून तुम्ही एक्झॅक्ट हा जो कर्सर आहे, हा जो तुम्हाला सिम्बॉल दिसतोय, तो तुम्ही एक्झॅक्ट तुमच्या लोकेशन वरती तिथं ठेवून तुम्ही तिथं पासून जागा बघू शकताय. ओके. तर तुम्ही इथे हे एक्झॅक्ट लोकेशन दाखवलेलं आहे. तर या पद्धतीनं एक्झॅक्ट लोकेशन दाखवायचं आहे. इथं कंट्रोल दाबून तुम्ही झूम करू शकता आणि तुमचं एक्झॅक्ट लोकेशन सेट करू शकता. आता इथं गेल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि अपडेट वरती क्लिक करायचंय. तर इथं तुम्ही सेव्ह आणि अपडेट वरती क्लिक करायचंय आणि सेव्ह आणि अपडेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जायचंय, जे की लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तुम्हाला इथं दिसतील, हे की जे आपोआप तुम्हाला तिथं फिलअप होईल तुम्ही ज्यावेळेस एक्झॅक्ट लोकेशन चूज कराल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह करायचंय. या सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर ही सगळी जेवढी तुम्ही माहिती भरलेली आहे ती सेव्ह होईल. नंतर दुसरा टॅब आहे जिथं तुम्ही ऍप्लिकेशन करायचं आहे. तर ऍप्लिकेशन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये त्यांनी माहिती विचारलेली आहे, विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला तुमच्या पाल्याला कुठल्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तर इथं क्लिक करून बघायचंय की बाबा तुम्हाला कुठल्या क्लासमध्ये जायचंय. प्री के जी, 3 इयर्स बिफोर फर्स्ट स्टँडर्ड. याच्यानंतर दुसरी माहिती आहे ते म्हणजे सिलेक्ट रिलिजियन, जे की तुमचं काही असेल ते तुम्ही, मी इथं हिंदू सिलेक्ट करतोय. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, जे की इथं तुम्ही SC, ST, OBC, VJ, NT जे काय असेल ती जनरल तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आणि नंतर याच्या खाली विचारलेलं आहे, इज युअर चाइल्ड CWSN, चाइल्ड विथ स्पेशल नीड डिसेबल, म्हणजे काय, दिव्यांग. तुमचा पाल्य दिव्यांग आहे का, जे की बाय डिफॉल्ट नो इथं येते. असेल तर येस म्हणून तुम्ही त्याची माहिती देऊ शकता. नंतर विचारलेलं आहे आधार कार्ड नंबर, जो काही पाल्याचा आधार कार्ड नंबर आहे तो इथं तुम्ही टाकून द्यायचा आहे. परत विचारलेलं आहे पॅन कार्ड ID, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही इथं त्याचा ID देऊ शकता. दुसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर आणि पॅरेंट ईमेल ID. नंतर याच्या खाली सगळ्यात महत्वाचं आहे ऍड्रेस प्रूफ, म्हणजे जे की ऍप्लिकेशन तुमचं सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स तिथे ऍडमिशन साठी देणार आहात याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर याच्यामध्ये बघा, ऍड्रेस प्रूफ आहे जे की तुम्ही येस करू शकता. बर्थ सर्टिफिकेट आहे, येस करू शकता. कास्ट सर्टिफिकेट आहे, येस करू शकता. आणि हँडिकॅप असेल तर इथं हँडिकॅप प्रूफ येस करायचं आहे, अदरवाईज बाय डिफॉल्ट ते नो असेल. आणि ही माहिती इथं जाऊन सेव्ह करायची. तर या 2 टॅब नंतर तिसरा टॅब आहे
स्कूल सिलेक्शन, आणि हा सगळ्यात महत्वाचा टॅब आहे की जे इथं तुम्ही लोकेशन सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यापासून तुम्हाला कोणत्या कोणत्या शाळा तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत आहेत आणि 1 ते 3 किलोमीटरच्या आत आहेत हे इथून आपल्याला बघायला मिळतं. आणि इथून तुम्ही शाळा निवडायच्या आहेत. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, ग्रेटर दॅन 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावे. पालकांना 10 शाळा निवडता येतील. तर पालकांना जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येतील. तर याच्यामधून तुम्ही बघू शकता, बघा किती शाळा निवडता येतील आपल्याला, जास्तीत जास्त 10. तर इथं बघा क्लिक करायचं आहे विदिन 1 किलोमीटर स्कूल. तर इथं बघू शकताय तुम्ही या प्रकारच्या 3 शाळा आहेत की 1 किलोमीटरच्या आत आहेत. या शाळा तुम्ही बघू शकता आणि इथून क्लिक करून तुम्ही निवडू शकताय. ओके. आणि नंतर ज्या आहेत त्या आहेत इथं विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल, ज्या की इथं आहेत की 1 ते 3 किलोमीटरच्या आत किती शाळा आहेत, जवळजवळ 10 शाळा आहेत. तर या शाळा तुम्ही निवडून परत तुम्हाला काय करायचंय, सगळे स्कूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शेवटी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय आणि जो याच्या पुढचा फॉर्म आहे तो म्हणजे फॉर्म सबमिशन. इथं फॉर्म सबमिशन वरती क्लिक करून तुम्हाला जी काही फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. तर हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण होईल. तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पाल्याचा फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तुम्हाला याच्याविषयी पूर्ण माहिती हवी असल्यास आणि याची अपडेट हवी असल्यास तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.